जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय। नमस्कार। आज आषाढी एकादशी निमित्त फॅक्टरीत आम्ही उपवासाचा फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तेच चुलीवर करतोय, जेणेकरून एक 10-15 लोकांचं जेवण तेच चुलीवर कंटिन्युअसली कसं बनवता येईल याचा एक प्रयोग आम्ही करून बघतोय आणि चेस्टची टेस्टिंग पण त्याच्यात होईल। केळी, बटाटे, साबुदाणा वगैरे आम्ही घेतलेले आहेत 12 लोकांच्या हिशोबाने। 12-15 लोक आहेत आता आणि 4.5 किलोचं लाकडं घेतलेली आहेत। किती लाकडं लागत आहेत ते पण आपण मोजूया आणि त्याची इफिशियन्सी आपल्याला काढता येईल। सो लेट्स स्टार्ट नाउ। बटाटे ठेवले शिजायला। आता पावसाळ्यामुळे लाकडं थोडी ओली आहेत, त्यासाठी स्पेशल अटॅचमेंट बनवली आहे। म्हणजे चुलीचा डबल फायदा घेता येतो। बाजूच्या अटॅचमेंटमध्ये लाकडं कोरडी होतील आणि 30 लाकडं चुलीत वापरली तर धूरविरहित आणि फास्ट इग्निशनची चूल म्हणून वापरता येईल। सकाळची लाकडं संध्याकाळी, संध्याकाळची लाकडं सकाळी अशी सायकल चालू ठेवली की पावसाळ्यात चूल लावायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। या बाजूला आपण कच्ची केळी ठेवलेली आहेत कोळशांवर। आपला बार्बेक्यू सेट आहे, ग्रिल सेट, आणि डबल बेनिफिट होतो। एकाच वेळी दोन्ही गोष्टी पॅरलल चालू आहेत, म्हणजे आपण गोष्टी ॲडव्हान्टेजमध्ये आहेत। पावसाळ्याच्या ओल्या लाकडांवर अजून एक उपाय करून बघितला आम्ही। तर आपल्या बार्बेक्यूसोबत जी ग्रिल दिली आहे तिच्यावर आम्ही आता ही लाकडं ठेवली। आपोआप लाकडं सुकत आहेत आणि धूरही येत नाही। मस्तपैकी साबुदाणा झालेला आहे, केळी भाजून तयार आहेत। लाकडांचाही प्रयोग मस्त झाला सुकवण्याचा। हे जे आम्ही बनवलेलं आहे साईडने, याच्यात उत्तम लाकडं सुकवले जात आहेत। म्हणजे ते फार बेनिफिशियल आहे ज्यांच्याकडे नेहमी चूल लागते किंवा ज्यांना सकाळ संध्याकाळ पावसाळ्यात वापरायची असते। आता एक 12-15 लोकांचा साबुदाणा रेडी आहे। साधारणतः 1-1.25 तास झाले आम्ही चूल लावलेली आहे। त्यात मिरच्या भाजण्यापासून अगदी बटाटे उघडण्यापासून प्रत्येक कार्यक्रम आम्ही चुलीवर केला आणि 1.5 तास झाले ती कंटिन्युअस ऑन आहे। ओरिजिनल चूलचा धूर नाहीच आहे, अतिशय मोकळं वातावरण आहे। म्हणजे थोडक्यात ही चूल मोठ्या परिवारासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि कॉस्ट सेविंग पण आहे। मोठं भांडं त्या चुलीने पेललं आहे बघा, हे एक निदर्शक आहे की ती बिल्ड क्वालिटी किती स्ट्रॉंग आहे त्याची। जय हरी विठ्ठल। छान झाला आजचा प्रोग्राम। विठ्ठलाच्या कृपेने आषाढीचं जेवण फराळ उत्तम झाला। 4.5 किलो लाकूड घेतलं होतं आपण आणि सगळा कार्यक्रम आटोपल्यावर 3.5 किलो लाकूड शिल्लक राहिलं। म्हणजे फक्त 1 किलो लाकडांमध्ये हा सगळा कार्यक्रम आटोपला। 1 किलो लाकूड जर वखारीतून घेतलं तर 5 रुपये किलोप्रमाणे 5 रुपयात सगळं जेवण 12-15 लोकांचं तयार झालं आहे आज। ही लाकडं तर आमच्याकडे अवेलेबल होती कारण आसपास बरीच झाडं असल्याने त्याचंच लाकूड निघालं होतं, त्यामुळे फारच म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट म्हणता येईल अशा पद्धतीने काम झालेलं आहे। जय हरी विठ्ठल।